Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. In today's lecture, we are going to see further examples of adjustments. In earlier lectures, we have seen 10 examples of adjustments and its effects. I hope you are very clear about all those things. If you haven't seen that video, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe. Now moving towards our next adjustments. First adjustment is given interest on investment and loan given. नीट बघायचं आहे. लोन गिवन मीन्स आपण जे लोन दिलेलं आहे फ्रेंड्सला, रिलेटिव्हजला किंवा एखाद्या पार्टनरला, त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे किंवा मिळालेला आहे. मग तो जो इंटरेस्ट आहे तो आपल्यासाठी काय आहे, इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहेत? ऑफकोर्स इन्कम आहे, राईट. मग सगळे इन्कम्स ॲज पर नॉमिनल अकाउंट रूल कुठे एंटर करायचे आहेत? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, सगळे इन्कम्स क्रेडिट साईडला एंटर करायचे आहेत. तसंच आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं ॲडजस्टमेंटचे कंपल्सरी 2 इफेक्ट्स असतातच, एक डेबिटला एक क्रेडिटला. मग या पण एंट्रीचा किंवा या ॲडजस्टमेंटचा एक इफेक्ट डेबिट साईडला दाखवायचा आहे, एक इफेक्ट क्रेडिट साईडला दाखवायचा आहे. इंटरेस्ट ऑन लोन गिवन ऑर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इज इन्कम फॉर बिझनेस, राईट. बिझनेससाठी इन्कम आहे. मग सगळे इन्कम आपण कुठे मेन्शन करतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. फॅक्टरी रिलेटेड इन्कम असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, पण ऑफिस रिलेटेड असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑर लोन गिवन आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला त्याची एंट्री करणार आहोत. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट और लोन गिवन, राईट. इन्कम आहे म्हणून क्रेडिटला. जी अमाऊंट असेल ती आउटर कॉलममध्ये. आता हा एक इफेक्ट क्रेडिटला झालेला आहे. सेकंड इफेक्ट मस्ट बी ॲट डेबिट साईड, राईट. मग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट काय आहे? ॲसेट आहे आपल्या बिझनेसची, राईट. सगळ्या ॲसेट्सला कुठचा बॅलन्स असतो? डेबिट बॅलन्स असतो. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट आपण कुठे मेन्शन करणार आहोत? ॲसेट्समध्ये. मग ऑलरेडी जर ॲसेट्समध्ये ट्रायल बॅलन्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट असेल तर इथे लिहायचं आहे इन्व्हेस्टमेंट, राईट. त्याच्यामध्ये आत्ताचं जे हे इंटरेस्ट दिलेला आहे तो ॲड करायचा आहे. ॲड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, क्लिअर. ॲड करायचा आहे, राईट. म्हणजेच एक इफेक्ट क्रेडिटला, दुसरा इफेक्ट डेबिटला, कारण ॲसेट्सला डेबिट बॅलन्स असतो. वेन देर इज अन इन्क्रीमेंट इन ॲसेट वी हॅव टू रेकॉर्ड इट ॲट डेबिट साईड, राईट. नेक्स्ट, इन्श्युअर्ड गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ऑर ॲक्सिडंट. काहीही इथे वर्ड्स असू देत, फायर, ॲक्सिडंट किंवा आणखीन थेफ्ट, वॉटेवर. कुठच्याही प्रकारे जर गुड्स डिस्ट्रॉय झालेले असतील, ओके, तर ते काय आहे आपल्यासाठी? गुड्स गोज आउट आहेत. ॲक्च्युली बिझनेसमधून गुड्स गेलेले आहेत. गुड्स रिलेटेड आधी एंट्रीज असतात त्या आपण कुठे करत असतो? गुड्स रिलेटेड एंट्रीज ट्रेडिंग अकाउंटमध्ये, कारण गुड्स कुठे असतात? ट्रेडिंग अकाउंटमध्ये. गुड्स गेलेले आहेत म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एंट्री येणार, राईट. नेक्स्ट, इन्श्युअर्ड गुड्स. इन्श्युअर्ड हा वर्ड दिलेला आहे. नीट सेंटेन्स वाचायचं आहे. या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट आहेत. कसे आहेत ते नीट बघा, खूपच इझी आहेत. इन्श्युअर्ड गुड्स, इन्श्युअर्ड म्हणजे आपण त्या गुड्सच्या अगेन्स्ट इन्शुरन्स घेतलेला होता, तेच गुड्स आपले डिस्ट्रॉय झालेले आहेत. मग बाय थेफ्ट असू देत, बाय फायर असू देत, बाय ॲक्सिडेंट असू देत, कसेही गुड्स गेलेले आहेत, गुड्स खराब झालेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स क्लेम आपला आहे 5 लाखचा, आपले गुड्स होते 7 लाखचे. नीट बघायचं हां. फॉर एक्झाम्पल आता समजा गुड्सची अमाऊंट जी होती ती सपोज
7 लाख. गुड्स ॲक्च्युली होते 7 लाखचे. नेक्स्ट डिस्ट्रॉय कितीचे झालेत? सपोज 5 लाखचे. सगळेच्या सगळे गुड्स डिस्ट्रॉय झालेले नाही आहेत. आपले ॲक्च्युअल गुड्स किती डिस्ट्रॉय झालेत? 5 लाखचे. आपला इन्शुरन्स जो होता तो समजा होता 4 लाखचा. ओके, हीच सिच्युएशन आहे या ॲडजस्टमेंटमध्ये. ॲक्च्युअल गुड्स कितीचे होते, डिस्ट्रॉय कितीचे झालेत आणि तुमचा इन्शुरन्स क्लेम कितीचा होता. आता या एंट्रीचे किंवा या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट आपल्याला कसे द्यायचे? इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. काय होणार आधी सगळ्यात पहिल्यांदा? जेवढे गुड्स डिस्ट्रॉय झालेले आहेत, म्हणजे ॲक्च्युअली जेवढे गुड्स गेलेले आहेत बिझनेसमधून किंवा फॅक्टरीमधून, त्याची एंट्री कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग इथे लिहायचं आहे बाय गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर और ॲक्सिडेंट. ओके, आता इथे अमाऊंट किती येणार? कितीचे ॲक्च्युली तुमचे गुड्स डिस्ट्रॉय झालेले आहेत? सपोज 5 लाखचे झालेले आहेत. ओके, तर इथे लिहायचं आहे 5 लाख. क्लिअर? नेक्स्ट इन्शुरन्स आपण काढलेला होता. इन्शुरन्स पण त्याची अमाऊंट कमी होती. तर त्या इन्शुरन्स क्लेम आपल्यासाठी काय आहे? ॲसेट आहे, कारण आपण ऑलरेडी त्याचं प्रोव्हिजन केलेली होती. जर असे काही इन्सिडेंट झाले तर त्याची अरेंजमेंट आपण ऑलरेडी केलेली होती. म्हणून इन्शुरन्स क्लेमची जी अमाऊंट असेल ती बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला येणार. ओके, बॅलन्स शीटमध्ये ॲसेट्समध्ये इन्शुरन्स क्लेम. ओके, इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट जी काही असेल, समजा 4 लाखचे असतील क्लेम, तर तिथे 4 लाख लिहायचे आहेत. क्लिअर? आता बघा आपण इथे काय काय केलं आहे? गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. समजा 5 लाखचे गुड्स डिस्ट्रॉय झालेले आहेत, इथे 5 लाख रुपीज लिहिलेले आहेत. इन्शुरन्स क्लेम आपला कितीचा होता? 4 लाखचा होता. मग इथे 4 लाख लिहिलेले आहेत. पण दोन्ही अमाऊंट्स मॅच होत आहेत का? इथे आपण क्रेडिटला इफेक्ट दाखवला, इथे डेबिटला दाखवला. ॲसेट मीन्स डेबिट साईड, डेबिट बॅलन्स. पण इथे 4 लाख आहे, इथे 5 लाख आहे. 1 लाखचा डिफरन्स आहे. राईट? मग तो 1 लाख काय आहे आपल्यासाठी? लॉस आहे, कारण आपले ॲक्च्युअल लॉस कितीचा झाला आहे? 1 लाखचा. गुड्स डिस्ट्रॉय झाले 5 लाखचे, त्याच्यापैकी 4 लाख आपल्याला मिळणार आहेत इन फ्युचर किंवा मिळालेले आहेत इन्शुरन्स क्लेम म्हणून. म्हणून ॲक्च्युअल लॉस आहे तो 1 लाख रुपीज आहे, जो आपल्याला कुठे दाखवायचा आहे? सगळे लॉसेस आपण कुठे दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू लॉस बाय फायर 1 लाख जी अमाऊंट दिलेली असेल ती इथे मेन्शन करायची आहे. ओके, आता मॅच झालेत अकाउंट्स. राईट? बघा क्रेडिटला किती आहे? 5 लाख. ओके, आपण हे 5 लाखचे गुड्स हे डिस्ट्रॉयचे आपण डिस्ट्रॉयचे 5 लाख रुपीज. नेक्स्ट इन्शुरन्स क्लेम 4 लाख. ओके, आणि इथे पण लॉस बाय फायर 1 लाख. डेबिट 1 लाख, डेबिट 4 लाख, टोटल 5 लाख. क्रेडिट 5 लाख. क्लिअर? अशी एंट्री करायची आहे इन्श्युअर्ड गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर किंवा ॲक्सिडेंट किंवा आणखीन कुठच्याही इन्सिडेंटने. क्लिअर? नेक्स्ट आहे आपलं अनइन्श्युअर्ड गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर और ॲक्सिडेंट. अनइन्श्युअर्ड. आता आधीच्या केसमध्ये आपण इन्शुरन्स क्लेम घेतलेला होता, पण इथे काय आहे? अनइन्श्युअर्ड गुड्स आपण इन्श्युअरच केले नाही आहेत. म्हणजेच काय आहे? जेवढे गुड्स आपले डिस्ट्रॉय झालेले आहेत तो पूर्णपणे आपला लॉस आहे, कारण आपल्याला त्याची अमाऊंट इन फ्युचर मिळणारच नाही आहे, म्हणजे तो लॉसच झालेला आहे. साधी एंट्री आहे अनइन्श्युअर्ड गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर और ॲक्सिडेंट. जेवढे गुड्स गेलेले आहेत, जेवढ्या अमाऊंटचे गुड्स गेलेले आहेत, गुड्स गेलेले आहेत म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर और ॲक्सिडेंट. सेमच आहे केस.
गुड्स गेलेत, राईट. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सगळेच्या सगळेच गुड्स गेले आहेत, कारण आपल्याला क्लेम काही आपल्याला नव्हता, इन्शुरन्स क्लेम म्हणजे पूर्णपणे आपला लॉस झालेला आहे. मग तो लॉस इथे लिहायचा आहे, टू लॉस बाय फायर ऑर ॲक्सिडेंट, जी काही केस असेल ती. दोन्हीकडे अमाऊंट सेमच येणार, कारण क्लेम नव्हता, इन्शुरन्स क्लेम नव्हता म्हणून. क्लिअर. नेक्स्ट, गुड्स स्टोलन. गुड्स आपले चोरीला गेलेले आहेत. गेलेले आहेत म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, बाय गुड्स स्टोलन. सेम, लॉस झाला, गुड्स गेलेत म्हणजे आपला लॉस झाला आहे, त्याचा पण काही इन्शुरन्स वगैरे नव्हता, म्हणून इथेच येणार टू लॉस ड्यू टू थेफ्ट. जी अमाऊंट असेल तीच अमाऊंट इथे, एक्झॅक्ट तेवढीच अमाऊंट, कारण तेवढा आपल्याला लॉस झालेला आहे. ओके. नेक्स्ट, गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज मीन्स ड्रॉइंग. गुड्स पार्टनरने विथड्रॉ केलेले आहेत पर्सनल यूजसाठी. गुड्स विथड्रॉ केलेले आहेत म्हणजेच गुड्स गेलेले आहेत बिझनेसमधून. मग इथे आपण परत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय ड्रॉइंग, पर्सनल यूज आहे म्हणून ड्रॉइंग, जेवढी अमाऊंट असेल तेवढी अमाऊंट इथे लिहायची आहे. नेक्स्ट, त्याचा सेकंड इफेक्ट. आता इथे बघा, एक इफेक्ट आपण क्रेडिटला दिलेला आहे, सेकंड इफेक्ट डेबिटलाच यायला हवा आहे. एक तर काय असतं, लायबिलिटीजमध्ये जिथे आपण कॅपिटल लिहितो, पार्टनर्स कॅपिटल, त्याच्यातून लेस करतो ड्रॉइंग, राईट. किंवा सेपरेट जर तुम्ही पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट मेंटेन केलेलं असेल तर त्याच्या डेबिटला येणार, कारण कॅपिटल कमी झालेलं आहे पार्टनर्सचं. क्लिअर. त्यांनी स्वतःच कॅश किंवा गुड्स आहे तिथे गुड्स विथड्रॉ केलेले आहेत, म्हणजेच तेवढ्या अमाऊंटने त्यांचं कॅपिटल कमी झालेलं आहे, म्हणून पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ती अमाऊंट येणार आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. क्रेडिट डेबिट दोन इफेक्ट झालेले आहेत. नेक्स्ट, अनरेकॉर्डेड परचेसेस. परचेस म्हणजे आपण वस्तू खरेदी केल्या आहेत पण त्या रेकॉर्डच केल्या नाही आहेत. कॉमन सेन्स, केल्या नाही आहेत तर करायच्या आहेत. परचेसेस कुठे असतात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू, जे ऑलरेडी परचेसेस असतील त्याच्यामध्येच ॲड करायचे आहेत. हे ऑलरेडी आपली काहीतरी एक अमाऊंट असेल इथे, ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस. ओके. नेक्स्ट, सेकंड इफेक्ट कुठे जाणार? परचेसेस आहेत म्हणजे आपण वस्तू खरेदी केलेल्या आहेत, अनरेकॉर्डेड आहेत म्हणजे त्याचे पैसेच दिलेले नाही आहेत, क्रेडिटर्स वाढलेत, राईट. क्रेडिटर्स मीन्स लायबिलिटीज, म्हणून इथे लिहायचं आहे अनरेकॉर्डेड परचेसेस. लायबिलिटीजमध्ये एक इफेक्ट डेबिटला, एक इफेक्ट क्रेडिटला. क्लिअर. नेक्स्ट, अनरेकॉर्डेड सेल्स, रिव्हर्स इफेक्ट. सेल केला आहे, आपण वस्तू विकलेल्या आहेत पण त्या आपल्या बुकमध्येच एंट्री केलेली नाही आहे त्याची. सेल केला आहे म्हणजे गुड्स गोज आऊट आहेत. सगळे गुड्स गोज आऊट आपण कुठे एंटर करतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. मग क्रेडिटला जर ऑलरेडी सेल्सची अमाऊंट असेल, सेल्सची एंट्री असेल, त्याच्यामध्ये अनरेकॉर्डेड सेल्स लिहायचं आहे. सेकंड इफेक्ट, सेल्स केले आहेत म्हणजेच आपले डेटर्स वाढले आहेत, राईट. आपल्या डेटर्सची एंट्री आपण केलेली नाही आहे, आपण वस्तू विकल्यात पण त्यांनी पैसे दिले नाही आहेत आपल्याला. डेटर्समध्ये हे जे आपण डेटर्स लिहिणार आहोत त्याच्यातच लिहायचं आहे अनरेकॉर्डेड सेल्स. क्लिअर. एक इफेक्ट क्रेडिटला, दुसरा इफेक्ट डेबिटला. क्लिअर. सगळ्या एंट्रीज खूप इझी आहेत, नीट लक्ष दिलं तरच. तर आधीचा पार्ट आणि आजचा पार्ट नीट बघायचा आहे. जर काही क्वेरीज असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये इन्फॉर्म करा. सो विल स्टॉप हिअर टुडे अँड विल सी नेक्स्ट ॲडजस्टमेंट्स ऑर नेक्स्ट टॉपिक इन नेक्स्ट लेक्चर. Also, please like, share and subscribe the channel.
Thank you.